नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 10th अल्जेब्रा मध्ये 3rd चॅप्टर अरिथमेटिक प्रोग्रेशन हा आपण शिकत आहोत। पहा, या चॅप्टर मध्ये आपण मागच्या लेक्चर मध्ये आपण सिक्वेन्स आणि अरिथमेटिक प्रोग्रेशन यामध्ये काय फरक आहे, तसेच अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय हे याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे। या ठिकाणी आपण सिक्वेन्स म्हणजे काय हे अभ्यासलो होतं। सिक्वेन्स म्हणजे काय, तर या ठिकाणची अशी नंबरची अरेंजमेंट आहे की त्या अरेंजमेंट मध्ये काही रूल्स किंवा काहीतरी डेफिनेट अशी ऑर्डर या ठिकाणी काय केलेली असते, फॉलो केलेली असते। त्यानंतर आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय अभ्यासलं होतं, तर अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय की अशी सिक्वेन्स की त्यामध्ये आपण काय केलं होतं की त्यामध्ये दिलेल्या कोणत्याही दोन क्रमवार संख्येतील क्रमवार नंबर मधील कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स मधील डिफरन्स हा काय होता, या ठिकाणी कॉन्स्टंट होता। ओके, मग अशा सिक्वेन्सलाच आपण काय म्हणत होतो की अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणत होतो। ओके, मग आपण या ठिकाणी आज आपण या ठिकाणी nth टर्म ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन आपल्याला पाहायचे आहे। ओके, मग या ठिकाणी पहा, अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आपल्याला इन अँड ईपी टर्म्स पहा, या ठिकाणी टर्म्स काय असणार आहे, तर या ठिकाणी T1 T2 T3 T4 ओके T5 अशा टर्म्स असणार आहेत। ओके, या ठिकाणी मग या ठिकाणी T1 T2 T3 T4 T5 अशाच प्रकारे आणखी काही टर्म्स असणार आहेत। मग या ठिकाणी समजा या ठिकाणी Tn आहे, काय आहे Tn, मग या ठिकाणी आपण नंबर्स दिलेले आहेत। या ठिकाणी n इज इक्वल टू 1 2 3 4 अशा प्रकारे आपण नंबर्स घेत असतो। मग या ठिकाणी 1 2 3 4 5 आणि या ठिकाणी आपण नेक्स्ट नंबर जे आहे त्या ठिकाणी आपण जर लास्ट नंबर या ठिकाणी Tn मीन्स या ठिकाणचा नंबर आहे, मग ती त्या ठिकाणची टर्म नंबर आहे। मग हा कसा फाइंड आउट करायचा, मग या ठिकाणी आपल्याला दिलेल्या असतील काही टर्म्स दिलेल्या असणार आहेत। मग आपल्याला या ठिकाणी n नंबरची टर्म आपण फाइंड करायची आहे, किंवा या ठिकाणी आपल्याला कुठल्याही नंबरची टर्म आपल्याला देताना या ठिकाणी पहा, अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये 3-4 टर्म्स दिलेले आहेत आणि सांगितली या ठिकाणी 20 नंबरची टर्म काढा किंवा 25 नंबरची टर्म शोधा। मग आपण ती कशी शोधणार आहोत, तर या ठिकाणी आपल्याला Tn नंबरची आपल्याला काय करायची, या ठिकाणी टर्म आपल्याला फाइंड आउट करायची आहे। मग ती कशी फाइंड आउट करता येईल, तर पहा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे T1 म्हणजे काय आहे, ये आहे। T1 म्हणजे काय, ये मीन्स आपण माहिती आपल्याला फर्स्ट टर्म। ओके, मग T2 आपण कशी फाइंड आउट करतो, तर T2 फाइंड आउट करताना आपण काय करतो, आधीच्या टर्म मध्ये T1 मध्ये आपण काय करतो, डिफरन्स काय करतो, ऍड करत असतो, डी ऍड करत असतो। मग या ठिकाणी आपल्याला काय मिळेल, तर T1 हा काय आहे, या ठिकाणी ये। ओके, म्हणजे या ठिकाणी a प्लस काय मिळेल, d। ओके, मग याच प्रकारे T3 आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर T3 फाइंड आउट करताना आधीच्या टर्म मध्ये म्हणजे T2 मध्ये आपण काय करणार आहोत, डिफरन्स ऍड करणार आहोत। मग या ठिकाणी T2 जी आहे, T2 आपण फाइंड आउट केलेली आहे, ती आहे या ठिकाणी a प्लस d आहे। ओके, प्लस त्यामध्ये आपण काय ऍड करणार आहोत, या ठिकाणी d ऍड करणार आहोत। ओके, मग आपल्याला या ठिकाणी काय मिळेल पहा, a प्लस d प्लस d काय मिळणार आहे, 2d काय मिळणार आहे, 2d। ओके, एकच मिनिट। पहा या ठिकाणी a प्लस 2d म्हणजे T3 काढायचा असेल, फाइंड आउट करायचा असेल, तर या ठिकाणी a प्लस 2d आणि T4 याच प्रकारे T4 फाइंड आउट करायचा असेल तर या ठिकाणी T3 मध्ये आपण d ऍड करणार आहोत। मग T3 आहे आपल्याला मिळालेला, तो आहे a प्लस 2d आणि त्यामध्ये आपण हा d ऍड करू, म्हणजे आपल्याला काय मिळेल, a प्लस 2d प्लस 1d या ठिकाणी 3d। म्हणजे या ठिकाणी जर आपण जनरली पाहिलं तर T4 आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर इज इक्वल टू आपल्याला काय मिळतो, या ठिकाणी a प्लस 3d मिळतो। काय मिळतो, a प्लस 3d। मग अशाच प्रकारे जर आपल्याला Tn फाइंड करायचा असेल, काय फाइंड करायचं असेल, Tn म्हणजे आपण या नंबरच्या जागेवर n घेतला, मग तर आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी पहा a प्लस
या ठिकाणी 4 आहे, या ठिकाणी 4 चा काय मिळाला आहे 3 मिळाला आहे. ही जनरल टर्म आपण या ठिकाणी वाढली. पहा काय मिळेल t4 इज इक्वल टू a प्लस या ठिकाणी 3 आहे, 3 कसे तर या ठिकाणी 4 मायनस 1 इंटू d असा मिळेल. मग या ठिकाणी पहा जर आपण tn काढायचं म्हटलं तर कसा मिळेल पहा tn इज इक्वल टू a प्लस या ठिकाणी 4 मायनस 1 म्हणजे या ठिकाणी काय मिळेल n मायनस 1 इंटू d n मायनस 1 इंटू d अशा पद्धतीने आपल्याला काय मिळणार फाइंड आउट होईल. मग पहा या ठिकाणी tn चा आपल्याला हा काय मिळालेला आहे फॉर्म्युला मिळालेला आहे. अशा प्रकारे आपण tn काय करणार आहोत फाइंड आउट करणार आहोत. मग या ठिकाणी पहा एक्झाम्पल मी घेतो. पहा एक एक्झाम्पल आहे 2 4 6 8 डॅश असा नंबर या ठिकाणी ईपी आहे आणि या ईपी मधील आपल्याला सांगितले फाइंड 25 टर्म ऑफ ईपी आणि या ईपी मधील 25वी टर्म आपल्याला फाइंड आउट करायला सांगितली. तर कशा पद्धतीने करणार आहोत तर या ठिकाणी पहा t1 मीन्स a आपल्याला दिलेला आहे 2 ओके आणि या ठिकाणी डिफरन्स जर पाहिला आपण a नी 2 टर्म्स मधला हा काय आहे या ठिकाणी 2 आहे. मग जर आपल्याला 25वी टर्म काढायची असेल म्हणजे या ठिकाणी t25 आपल्याला फाइंड आउट करायचा आहे म्हणजे या ठिकाणी n इज इक्वल टू काय आहे 25 म्हणजे आपल्याला tn चा फॉर्म्युला जर यूज केला तर या ठिकाणी आपल्याला काय होईल 25वी टर्म या ईपी मधील 25 टर्म आपल्याला काय करता येईल फाइंड आउट करता येईल. पहा tn चा फॉर्म्युला आहे a प्लस n मायनस 1 इंटू d. मग पहा मग या ठिकाणी a t25 आपल्याला फाइंड करायचा आहे. n काय आहे 25. a ची व्हॅल्यू आहे या ठिकाणी 2 प्लस n आहे 25 मायनस 1 इंटू d ची व्हॅल्यू आहे 2 ओके. मग काय मिळते पहा 2 प्लस 25 मायनस 1 काय करणार आहे 24 आणि इंटू आहे त्याला 2 ओके. 2 प्लस 24 2 जा 48 आणि 40 या ठिकाणी 2 प्लस 48 काय मिळणार आहे 50 म्हणजेच आपल्याला या ईपी मधील 25th टर्म आपल्याला काय मिळणार आहे 50 मिळणार आहे. पहा या 2 4 6 8 या t1 t2 t3 t4 आणि t25 आपल्याला काय मिळेल या ईपी मध्ये 50 मिळणार आहे ओके. पहा अशा प्रकारे आपण काही एक्झाम्पल सॉल्व्ह करू. आपण पहा या फॉर्म्युल्याचा आधार घेऊ. क्वेश्चन आहे फाइंड tn फॉर फॉलोइंग ईपी. जी ईपी दिली आहे 3 8 13 18 यासाठीचा tn आपल्याला फाइंड आउट करायचा आहे अँड देन फाइंड 30th टर्म ऑफ ईपी. 30वी टर्म आपल्याला या ठिकाणी फाइंड करायची आहे. मग पहा या ठिकाणी गिव्हन ईपी आहे. गिव्हन ईपी काय आहे 3 8 13 18 आणि अशा प्रकारे ही ईपी दिलेली आहे आणि या ईपी मध्ये आपल्याला या ठिकाणी 30 नंबरची टर्म काय करायची आहे फाइंड आउट करायची आहे. पहा मग कशा पद्धतीने फाइंड आउट करता येईल तर यामध्ये पहा t1 म्हणजे टर्म नंबर 1 ती आहे 3 t2 या ठिकाणी आहे 8 t3 या ठिकाणी दिलाय 13 and t4 आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे 18 आणि आपल्याला या ठिकाणी काय करायचंय 30 नंबरची टर्म आपल्याला काढायची आहे. पण त्याआधी सांगितलं आहे आपल्याला tn या ईपी साठीचा tn फाइंड करा. मग या ठिकाणी tn जर फाइंड आउट करायचं असेल तर या ठिकाणी a ची व्हॅल्यू म्हणजे फर्स्ट टर्म ती आहे t1 किती आहे ती 3 आणि डिफरन्स आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. पहा डिफरन्स आपल्याला काढायचा असेल तर या ठिकाणी कुठल्याही टर्म मधून त्या आधीची टर्म आपण मायनस केली की आपल्याला डिफरन्स मिळत आहे. पहा या ठिकाणी t2 मधून t1 मायनस करू म्हणजे 8 मायनस 3 इज इक्वल टू 5 म्हणजे आपल्याला या ठिकाणी डिफरन्स मिळालेला आहे 5 ओके.
मग पहा आता या ठिकाणी Tn आपल्याला फाइंड करायचं सांगितलंय. Tn इज इक्वल टू आपल्याला फॉर्म्युला माहित आहे a प्लस n मायनस 1 इंटू d. ओके, मग Tn इज इक्वल टू कसा पहा Tn इज इक्वल टू आपल्याला फाइंड करता येईल. a ची व्हॅल्यू आहे या ठिकाणी 3, a मीन्स फर्स्ट टर्म प्लस n आपल्याला माहित नाही n प्लस 1 इंटू d. d ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे ती आहे 5. ओके, मग पहा या ठिकाणी 3 प्लस या ठिकाणी 5 ने आपण 3 ला n ला मल्टिप्लाय करू 5 इंटू n 5n मायनस 5 1 5. पहा या ठिकाणी मग काय आहे 3 प्लस आहेत आणि 5 मायनस आहेत. मायनस 5 मधून 3 जर मायनस केले त्या ठिकाणी -2 प्लस 5n. अशा प्रकारे आपल्याला हा Tn चा फॉर्म्युला या AP साठी ओन्ली या AP साठी हा Tn चा फॉर्म्युला मिळाला आहे. आणि हा जो फॉर्म्युला आहे हा जनरल फॉर्म्युला आहे. काय आहे हा जनरल फॉर्म्युला. आपल्याला Tn शोधण्यासाठी यासाठी कोणत्याही AP चा Tn शोधण्यासाठी आपल्याला हा जनरल फॉर्म्युला आहे. आणि हा आपल्याला काय या स्पेशल या AP साठी आपण हा फाइंड आउट केलेला आहे. मग या ठिकाणी आपल्याला T30 फाइंड आउट करायचा आहे. तर या ठिकाणी पहा T30 इज इक्वल टू -2 प्लस 5 इंटू n. यांना आपण या ठिकाणी किती 30 नंबरचा आपल्याला टर्म काढायचा आहे. इज इक्वल टू -2 प्लस या ठिकाणी 5 3 15 0. या ठिकाणी 5 इंटू 30 150. 150 मधून 2 मायनस करणार आहोत म्हणजे 148 आपल्याला मिळते T30. ओके, पहा आपल्याला T30 Tn या AP साठीचा आणि T30 म्हणजे 30 नंबरची टर्म आपल्याला फाइंड करायला सांगितली होती ती आहे 148. पहा आणखी काही आपण क्वेश्चन्स पाहू. नेक्स्ट एग्जांपल आहे which term of the following AP is 560. पहा AP दिलेला आहे या ठिकाणी AP आहे 2 11 20 29. पहा तर या AP मधील आपल्याला सांगितली 560 ही या ठिकाणी which टर्म कोणती टर्म आहे किती नंबरची टर्म आहे. मग या ठिकाणी पहा गिवन AP काय आहे गिवन AP 2 11 20 29 आणि याच EP मध्ये काय आहे 560 आहे. पहा आणि ही जी टर्म आहे या EP मध्ये 560 या नंबरचा या जी काय टर्म आहे त्याचा नंबर काय आहे विचारला. म्हणजे जसा T1 इज इक्वल टू 2 आहे, T2 इज इक्वल टू 11 आहे, T3 इज इक्वल टू 20 आहे, T4 इज इक्वल टू 29 आहे. मग या ठिकाणी या EP चा नंबर माहित नाही म्हणजे Tn इज इक्वल टू काय आहे 560. मग या ठिकाणचा n आपल्याला Tn आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे की या दिलेला जो नंबर आहे तो किती नंबरची टर्म आहे. ओके, मग पहा या ठिकाणी a इज इक्वल टू आपल्याला माहिती a इज इक्वल टू म्हणजे T1 म्हणजे फर्स्ट टर्म ती आहे 2. d आपल्याला फाइंड आउट करायचा आहे d इज इक्वल टू आपण कोणत्याही दोन पॉझिटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स काढू शकतो. म्हणजे या ठिकाणी पहा T3 आणि T2 काढला तरी चालेल. पहा T3 मायनस T2 20 मायनस 11 20 मायनस 11 आपल्याला काय मिळणार आहे या ठिकाणी 9 म्हणजे या मधला डिफरन्स आहे 9. मग या ठिकाणी Tn चा फॉर्म्युला जर घेतला a प्लस
n मायनस 1 इंटू डी. मग tn आपल्याला tn या ठिकाणी n माहित नाही, पण tn ही टर्म माहित आहे, ती आहे टर्म 560 इज इक्वल टू याची व्हॅल्यू आहे 2 प्लस n आपल्याला माहित नाही मायनस 1 इंटू डी आपल्याला माहिती आहे 9. 560 is equal to 2 plus 9 into n, 9n minus 9 वजा 9. ओके, 560 is equal to या ठिकाणी मायनस 9 आहे, ते प्लस 2 आहे, म्हणजे मायनस 9 मधून प्लस 2 केले त्या ठिकाणी आपण मायनस 7 मिळतील प्लस 9n. मायनस 7 जे आहे ते आपण या बाजूला घेऊ, म्हणजे आपल्याला काय मिळतील ते या ठिकाणी प्लस 7 घेता येतील सिटी केल्यानंतर. या ठिकाणी पहा ऍडिशन करू 567 इज इक्वल टू 9n. ओके, मग या ठिकाणी n आपल्याला फाइंड करायचा, n इज इक्वल टू हे 9 या ठिकाणी शिफ्ट होतील आणि या ठिकाणी काय होतील ते डिवाइड. ओके, n इज इक्वल टू 9 ने आपण त्याला डिवाइड करू. मग या ठिकाणी पहा 9 6 जा या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे 54 मिळणार आहे. 54 म्हणजे या ठिकाणी 2 आणि 7 राहतील. 9 3 जा 27 म्हणजे या ठिकाणी 9 ने जर आपण या नंबरला डिवाइड केलं तर 63 मिळणार आहे. म्हणजे या एपी मध्ये therefore 560 is 36th term of given AP. पहा दिलेल्या एपीची 560 ही कितवी टर्म आहे तर 63वी टर्म आहे. ओके, आलं लक्षात. पहा आणखी काही एक्झाम्पल्स पाहू. पहा क्वेश्चन आहे, हाऊ मेनी 2-digit numbers are divisible by 4. या ठिकाणी विचारलंय हाऊ मेनी 2-digit numbers. या ठिकाणी 2-digit नंबर पाहिजेत आणि ते काय पाहिजे 4 ने डिव्हिजिबल होणारे. मग असे किती नंबर्स आहेत की जे 4 ने डिव्हिजिबल होतात, की जे 2 डिजिट आहेत. मग 2 डिजिट मधला सर्वात लहान नंबर आहे 10. मग 10 नंतर आपल्याला डिव्हिजिबल होणारा या मध्ये तर कोणता आहे तर पहिला फर्स्ट नंबर हा 12 आहे. मग पहा तर गिवन एपी लेट the AP is AP काय मिळणार आहे तर फर्स्ट आपल्याला 2 डिजिट नंबर जो की 4 ने डिव्हिजिबल आहे असा आहे 12. त्यानंतर आहे 16 20 24. मग आपण असे सर्वच नंबर या ठिकाणी लिहिणार आहोत का तर नाही. तर आपण या ठिकाणी हा फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ झाल्यानंतर आपण लास्ट नंबर पाहणार आहोत असा 2 डिजिट नंबर की जो 4 ने डिव्हिजिबल आहे. मग आता या ठिकाणी 2 डिजिट नंबर मध्ये आपण जर पाहिलं तर लास्टचा 2 डिजिट नंबर हा 99 आहे, पण हा 4 ने डिव्हिजिबल नाही. मग यामध्ये आपल्याला लास्टचा 2 डिजिट नंबर काय मिळेल तर या ठिकाणी 96 मिळणार आहे जो की 4 ने डिव्हिजिबल आहे. ओके, मग हे किती नंबर्स आहेत या ठिकाणी T1 T2 T3 T4. मग हा कितवा नंबर मिळणार आहे हे आपण काय करणार आहोत फाइंड आउट करणार आहोत. म्हणजे सर्व नंबरची काय होणार आहे या ठिकाणी आपल्याला सर्व करता हे किती नंबर्स आहेत. ओके, मग या ठिकाणी पहा T1 is equal to 20, T2 is equal to 16, T3 is equal to 20, T4 is equal to 24 आणि या ठिकाणी Tn is equal to 96 आणि आपल्याला या ठिकाणचा Tn मधला n हा फाइंड करायचा आहे. म्हणजे 96 हा किती नंबरचा नंबर कितवा नंबर आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की 4 ने डिव्हिजिबल होणाऱ्या 2 अंकी संख्या किती आहे. मग पहा या ठिकाणी सर्वात शेवटी a आपण फाइंड करतो. a हा कसा मिळणार आहे तर T1 is equal to काय असतो a असतो म्हणजे या ठिकाणी 12
या ठिकाणी डिफरन्स आपल्याला माहिती आहे, सर्वांमधला डिफरन्स हा 4 आहे, किंवा आपण या ठिकाणी फाइंड करू शकतो t2 t1 इज इक्वल टू 16 12 इज इक्वल टू 4. पहा a आणि b च्या व्हॅल्यू जर माहित झाल्या तर कितीही नंबरची टर्म आपण त्या ab मधली फाइंड आउट करू शकतो. पहा त्यासाठी आपल्याला tn चा फॉर्म्युला आहे, tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू b. ओके, मग या ठिकाणी tn आपल्याला माहिती आहे 96, पण n आपल्याला माहित नाही. मग या ठिकाणी पहा a ची व्हॅल्यू आहे 12 प्लस n मायनस 1 इंटू b ची व्हॅल्यू आहे 4. मग या ठिकाणी पहा 96 इज इक्वल टू 12 प्लस 4 ने आपण या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू, 4 इंटू n 4n मायनस 4 1 जा 4. पहा 96 इज इक्वल टू या ठिकाणी 12 आहे, या ठिकाणी -4 आहे, 12 मधून -4 मायनस केले या ठिकाणी 8 मिळतील, 8 प्लस 4n. ओके, 96 या ठिकाणी 8 हे या ठिकाणी मायनस होतील, इज इक्वल टू 4n. मग या ठिकाणी पहा 96 मधून 8 जर आपण मायनस केले तर आपल्याला मिळणार आहे 88 इज इक्वल टू 4n. या ठिकाणी 88 डिवाइड बाय 4 इंटू आहे ते डिवाइड करू, इज इक्वल टू n. n is equal to 4 2 जा 18, 4 2 जा या ठिकाणी 4 2 जा 8, 4 2 जा 8, म्हणजे n is equal to मिळाला आहे 22. म्हणजे आपल्याला therefore 22 नंबर्स, या ठिकाणी 22 2 डिजिट नंबर्स are divisible by 4. पहा असे 22 नंबर आहेत 2 आणि 3 जे की 4 ने डिव्हिजिबल आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहू. नेक्स्ट क्वेश्चन आहे द 10th term and 18th term of an EP are 25 and 41 respectively. Then find 38 term of that AP. Similarly, if nth term is 99, find the value of n. पहा या ठिकाणचा क्वेश्चन आहे, तो क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. पहा या ठिकाणी आपल्याला 10th टर्म and 18th टर्म, पहा 10वी टर्म आणि 18वी टर्म of an AP are 25 and 41 या ठिकाणी दिलेले आहेत रिस्पेक्टिव्हली. then find 38 टर्म, या ठिकाणी 38 नंबरची टर्म आपल्याला काय करायची आहे, या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे. सिमिलरली इफ nth टर्म इज 99, जर या ठिकाणी nth टर्म ही जर 99 असेल तर फाइंड व्हॅल्यू ऑफ n. तर n ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, फाइंड करायची आहे. पहा दिलेले आहे t10 म्हणजे 10th टर्म दिलेली आहे, ती आहे या ठिकाणी 25 and t18 नंबरची टर्म दिलेली आहे 41, या ठिकाणी हे काय आहे गिवन. ओके, तर या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय तर t38 फाइंड आउट करायला सांगितलं आहे आणि tn आपल्याला दिलेला आहे, nth टर्म आहे 99
29, then n is equal to आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. पहा आपण फाइंड आउट करू. पहा या ठिकाणी t10 दिलेला आहे ना, मग या ठिकाणी पहा tn इज इक्वल टू आपल्याला फॉर्म्युला आहे a प्लस n मायनस 1 इंटू d. ओके, मग या ठिकाणी n च्या जागेवर आपण जर 10 ठेवले म्हणजे t10 इज इक्वल टू काय मिळेल पहा आपल्याला a प्लस n इज 10 मायनस 1 इंटू d, म्हणजे आपल्याला काय मिळाले पहा a प्लस 10 मायनस 1 9 इंटू d. ओके, आणि therefore ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे a प्लस 9d इज इक्वल टू ही जी व्हॅल्यू आहे t10 ती आहे 25, म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला 25 मिळाली. या ठिकाणी इक्वेशन तयार झाले पहा, इक्वेशन नंबर फर्स्ट. अँड या ठिकाणी t18 जर आपण घेतला इज इक्वल टू काय मिळणार आहे a प्लस n मीन्स 18 मायनस 1 इंटू d, देन t18 is equal to a plus 17d, and therefore a plus 17d means t18 ती व्हॅल्यू दिलेली आहे 41 is equal to 41, इक्वेशन नंबर सेकंड. ओके, मग पहा इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड मिळालेला आहे. या ठिकाणी आपल्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल प्रमाणे जर सॉल्व केलं तर a आणि d च्या व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळून जातील. पहा सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम इक्वेशन सेकंड. पहा या ठिकाणी a आपल्याला या ठिकाणी एलिमिनेशन मेथड वापरता येईल. a मधून a मायनस होतात म्हणून या ठिकाणी सबट्रॅक्शन आपण करू. a प्लस 17d इज इक्वल टू 41. फर्स्ट इक्वेशन आहे a प्लस 9d इज इक्वल टू 25. ओके, पहा सबट्रॅक्शन करू आपण या ठिकाणी a मायनस a या ठिकाणी सबट्रॅक्शन होऊन 0, या ठिकाणी 17d मायनस 9d आपल्याला या ठिकाणी काय मिळणार आहे पहा, तर या ठिकाणी आपल्याला मिळतील 8d. काय मिळतील 8d. ओके, इज इक्वल टू 25 आपल्याला मायनस करायचे आहे 48 मधून. मग 48 मधून जर आपण 41 मधून जर 25 मायनस करायचे म्हटलं तर काय मिळतील पहा या ठिकाणी 11 मायनस 5 मीन्स या ठिकाणी 6, 1 या ठिकाणी कॅरी केला तर 4 मायनस 3 16, म्हणजे 41 मायनस 25 आपल्याला 16 मिळतील. d इज इक्वल टू 16 डिवाइडेड बाय 8 मीन्स आपल्याला d ची व्हॅल्यू काय करणार आहे या ठिकाणी 2. ओके, d आपल्याला 2 मिळालेला आहे. मग आता d ची व्हॅल्यू मिळाली, मग आपल्याला a ची व्हॅल्यू मिळवायची आहे. मग या ठिकाणी d इज इक्वल टू आपण काय करू पुट इन इक्वेशन फर्स्ट. ओके, फर्स्ट इक्वेशन आहे a प्लस 9d is equal to 25. यामध्ये ठेवू आपण किंमत a plus 9 into d ची व्हॅल्यू आपल्याला मिळवायची आहे 2 is equal to 25. a plus 9 to the 18 is equal to 25. a is equal to 25 आणि 18 या ठिकाणी सेट केले तर काय होतील मायनस a is equal to या ठिकाणी 25 मायनस 18 या ठिकाणी आपल्याला काय मिळून जातील 7. ओके, a ची व्हॅल्यू मिळालेली आहे, d ची व्हॅल्यू मिळालेली आहे. या ठिकाणी आपल्याला आता आपण कुठल्याही नंबरची टर्म आपण काय करू शकतो फाइंड आउट करू शकतो. तर आपल्याला या ठिकाणी t38 ही आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर पहा tn चा फॉर्म्युला a प्लस n मायनस 1 इंटू d. या ठिकाणी t38 इज इक्वल टू a ची व्हॅल्यू आहे या ठिकाणी 7 प्लस n आहे 38 मायनस 1 इंटू d ची व्हॅल्यू आहे 2. पहा इज इक्वल टू 7 प्लस 38 मायनस 1 37 इंटू या ठिकाणी आहे 2 इज इक्वल टू 7 प्लस 37 2 जा या ठिकाणी पहा 37 2 जा 74 आपल्याला मिळतील. या ठिकाणी पहा 74 प्लस 7 या ठिकाणी 81 म्हणजे t38. पहा t38 आपल्याला काय मिळालं आहे या ठिकाणी 81 म्हणजे 38वी टर्म. या 80 मधील 38वी टर्म आपल्याला काय मिळालेलं आहे 81 मिळालेलं आहे.
त्यानंतर आपल्याला दिली आहे nth टर्म म्हणजे tn दिलेला आहे 99. तर या ठिकाणी n ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. तर पहा या ठिकाणी tn चा फॉर्म्युला आपण घेऊ a n 1 into d. ओके, आपण tn चा फॉर्म्युला घेतला. tn काय आहे या ठिकाणी 99 आहे. a ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 7. या ठिकाणी n माहित नाही. -1 into d आपल्याला माहित आहे 2. 99 is equal to 7 plus 2 into n, 2n. 2 1 जा 2. पहा 99 is equal to 5 minus 7 minus 2 काय होते या ठिकाणी 5 plus 2n. 5 आपण या बाजूला घेतल्यावर आपल्याला काय मिळते -5 मिळते is equal to 2n. पण पहा या ठिकाणी 99 मधून 5 आपण मायनस केले तर 94 is equal to 2n आपल्याला मिळते. म्हणजे n is equal to 94 upon 2. ओके, n is equal to काय मिळणार आहे या ठिकाणी पहा 2 ने 94 ला डिवाइड केलं तर आपल्याला मिळते 47. म्हणजे n ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे 47. पहा दोन व्हॅल्यू t 38 आणि n या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं होता. या क्वेश्चन मध्ये तो आपण फाइंड आउट केलेला आहे. ओके.